रिअप्रोप्रिएशनची बैठक आहे. रिअप्रोप्रिएशनची बैठक आहे. बैठकीमध्ये पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री येत आहेत. विषयवार बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडू. गेल्या वेळेस तुम्ही म्हणताय की पालकमंत्री जे पद होतं ते भाड्यानं दिलं होतं. आता अजित पवार पालकमंत्री आहेत. काही चांगले निर्णय होतील की पुन्हा अतिशय चांगले निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. दादांचा कामाचा उरक चांगला आहे. फास्ट निर्णय क्षमता आहे. त्याच्यामुळं जिल्ह्याला आणि आता जिल्ह्याला फरक दिसला नाही का? बीड शहरात सगळी घाणच घाण असते. जरा साफसफाई तरी झाली ना. म्हणून दादांनी वारंवार आमच्या जिल्ह्याला यावं अशी आमची अपेक्षा राहील. नाही भ्रष्टाचाराचे जेवढे डीपीसी पुरतं मर्यादित आहे तेवढ्या बाबतीमध्ये सभागृहात आम्ही काय करायचं ते करू ना. आता विषयवार बैठक घेऊ. दादा असं म्हटले तुम्ही जे स्टेटमेंट केलं तुमचं नाव न घेता जर तथ्य असेल तर मी कारवाई 100% खरं आहे ना. नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही. अहो ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार ना. बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही. आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जी आहे ते काय म्हणतात लिंक पेनड्राईव्ह त्याचं पेनड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे. काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो पेनड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे. ओके आका की जय हो. तर या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश धस सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. बैठकीत आम्ही आमचे मुद्दे मांडू असं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे. यासह आम्ही पुरावे सुद्धा देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.